बालमित्रांनो, कसे आहात सगळे? छान आनंदी आहात ना? शाब्बास. मला एक सांगा, तुम्हाला फुलपाखरं आवडतात का? आवडत असतीलच ना? वेगवेगळ्या रंगांची, वेगळ्या वेगळ्या आकारांची, छान फुलांवर भिरभिर भिरभिर अशी उडणारी फुलपाखरं सगळ्यांना आवडतात, हो की नाही? बघा हां, आता तुम्हाला स्क्रीनवर काय दिसतंय बघा. छान फुलपाखराचं चित्र दिसतंय की नाही? किती छान फुलपाखरू आहे हे. छान पिवळ्या पिवळ्या रंगाचे त्याचे पंख आहेत. फुलपाखराचं शरीरसुद्धा मधलं दिसतंय आपल्याला. त्याच्यानंतर जे फुलपाखराचे सेन्सर असतात, हे 2 सेन्सर आपल्याला छान दिसत आहेत. आणि त्याच्या या पंखांवर किती वेगवेगळी छानशी नक्षी आहे, ती पण आपल्याला दिसते. आता हे शेजारच्या चित्रातलं फुलपाखरू बघा. याचा रंग तर वेगळाच आहे, थोडासा मातीसारखा मातकट आहे, हो की नाही? तर या फुलपाखराच्या पंखांवर तर असे छान मोठे मोठे ठिपके पण दिसत आहेत. आणि हे ठिपके अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. बघा हां, एकदम पाहिलं ना आपण तर असं वाटतं की कोणत्या तरी प्राण्यांचे हे डोळेच आहेत. असे छान ठिपके निसर्गाने या फुलपाखराला दिलेले आहेत. आणि या पंखांवरची बाकीची नक्षी पण किती छान आहे की नाही? तुम्ही विचार केला का कधी की अशा फुलपाखरांवर असे ठिपके किंवा असे वेगवेगळे रंग का बरं असतात? त्याचं कारण आहे की हे त्यांच्या संरक्षणासाठी निसर्गाने दिलेले असतात. आता हेच फुलपाखरू बघा हां, या फुलपाखराचा रंग थोडासा मातकट किंवा लाकडासारखा किंवा वाळलेल्या पानांसारखा आहे. आणि त्याच्या पंखांवर हे जे ठिपके आहे ते एकदम पाहिलं तर कोणत्या तरी प्राण्यांचेच ठिपके वाटतात, हो की नाही? त्यामुळे पटकन पाहिल्यावर हे लक्षातच येऊ नये की हे फुलपाखरू आहे. म्हणून निसर्गाने असे रंग त्यांना दिलेले आहेत. त्यामुळे काय होतं की त्यांचं संरक्षण होतं. आलं लक्षात? आता अजून बघा पुढे काय चित्र तुम्हाला दिसतंय. बघा बरं, हे निळ्या रंगाचं फुलपाखरू किती छान दिसतंय की नाही? आणि हे फुलपाखरू फुलावर बसलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे की फुलपाखरं ही नेहमी फुलावर बसतात, उडत असतात, फुलांच्या अवतीभोवतीच असतात. असं का बरं, तुम्ही कधी विचार केला आहे का? त्याचं कारण असं आहे की फुलांच्या मध्ये हे जे परागकण असतात की नाही, फुलांच्या मध्ये जे परागकण असतात, तर हे परागकण हे त्या फुलपाखरांचं अन्न असतं. आलं लक्षात? हे परागकण आणि ह्या परागकणांमध्ये असणारा सगळा रस हे सगळं त्या फुलपाखरांचं अन्न असतं. त्याच्यामुळे हे अन्न शोषून घेण्यासाठी ते त्याच्यावर फुलांवर बसत असतात. आता हे जे फुलपाखरू आपल्याला चित्रात दिसतंय, हे साईडच्या बाजूनी कसं दिसतं ते दिसतंय, हो की नाही? त्यामुळे बघा आता त्याच्या शरीरावर इथे सगळे ठिपके दिसत आहेत निळे निळे. त्याचे पाय आपल्याला स्पष्ट दिसत आहेत. त्याच्यानंतर त्याचे सेन्सर आपल्याला दिसत आहेत. आणि हे जे दिसतं आहे तुम्हाला लक्षात येते का बघा, असं सोंडेसारखं, हां, बारीकसं काडीसारखं. पण हे जे काही आहे ना, हा जो अवयव फुलपाखराला दिलेला आहे तो त्याची एक बारीकशी सोंडच असतो बरं का. आणि याच्यामुळे काय होतं की फुलपाखरू काय करतं, फुलपाखरू फुलातला रस जो आहे तो या त्याच्या दिलेल्या सोंडेनी शोषून घेत असतो. जणू काही सोंड म्हणजे त्याची स्ट्रॉ आहे. आलं लक्षात? तर अशा प्रकारे निसर्गाने त्याला ही सोय दिलेली आहे. ठीक आहे? आता बघा हां, तुम्हाला आता पुढे काय दिसणार आहे. बघा आता पुढच्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतंय बघूया. बघा, याच्यामध्ये ही फुलपाखरांच्या वाढीची अवस्था आहे बरं का. फुलपाखरू काय होतं, सगळ्यात आधी बघा आता या पानांवर तुम्हाला दिसतंय की नाही की फुलपाखरू काय करतं, फुलपाखराची ही जी पानांवर अंडी दिसत आहेत छोटी छोटी पांढऱ्या रंगाची, दिसली तुम्हाला? दिसली? आता या अंड्यांमधून आधी फुलपाखराची छोटीशी अळी बाहेर येते बरं का एक दिवस. त्याच्यानंतर ही अळी इतकी खादाड असते बघा. आता तुम्हाला ही अळी त्या फांदीवर चालताना दिसते. तर ती काय करते, झाडाची पानं खात असते. ज्या पानावर ती अंड्यातनं बाहेर आली आहे ते पान ती आधी खाते. त्याच्यानंतर तिचं पानं हे तिचं अन्न आहे, त्यामुळे पानांच्या शोधात ती फिरतीये बघा खोडांवर. इतकी पानं खाते ती, इतकी तिला भूक लागलेली असते. तर हे सगळं काय असतं की हा तिचा अन्न संचय असतो. म्हणजे तिच्या वाढीसाठी नंतर तिला जे अन्न लागणार आहे ते ती आत्ताच घेऊन ठेवते. एक दिवस असा येतो की आता तुम्हाला ही अळी अशी लटकताना दिसते का बघा बरं, दिसते नाही बघा. तर हिचा एक भाग त्या खोडाला किंवा पानाला खालच्या बाजून चिकटलेला असतो आणि
राहिलेली अळी अशी लटकत असते बघा खोडाला. आणि मग पुढे काय होतंय बघा, ती स्वतःभोवती असा कोश विणून घेते, म्हणजे जणू काही स्वतःभोवती आवरण किंवा एखाद्या डबीसारखं ती विणून घेते बघा. दिसतंय तुम्हाला? कोश तयार करते ती तिच्या शरीरामध्ये जे काही द्राव येत असतात त्याच्या साह्याने. मग हळूहळू हा कोश बघा आता पुढच्या चित्रामध्ये थोडा मोठा झालेला दिसतोय आणि पूर्ण अळी जी आहे हळूहळू ती त्या कोशात जाते. आता हे जे दिसतंय पुढचं चित्र बघा, आता हिरव्या रंगाची जणू काही एखादी डबीच आहे असं दिसतं की नाही? कोणाला पाहिल्यावर वाटणार आहे का की याच्यामध्ये अळी आहे म्हणून? नाही. आणि मग काही पण आणि एका छोट्याशा बारीकशा तंतूच्या साह्याने ती त्या खोडाला चिकटलेली आहे बघा. आता आतमध्ये काय होत असते प्रक्रिया? आतमध्ये त्या अळीचं फुलपाखरू तयार होत असतं. जेव्हा हे फुलपाखरू पूर्ण तयार होतं त्यावेळेला बघा आता या कोशाचा रंग बदलला आहे, थोडासा डार्क कलर झाला आहे. कधी तो काळा रंग होतो किंवा चॉकलेटी रंग होतो. आणि एक दिवस काय होतं, एक दिवस तो कोश फाडून हे फुलपाखरू बाहेर येतं. येताना दिसतंय बघा आता या चित्रामध्ये फुलपाखरू बाहेर येण्याचा प्रयत्न करतंय. आणि बघा आता इथे अजून चांगलं दिसतंय आपल्याला की फुलपाखरू कसं बाहेर येतं आहे. ज्या वेळेला ते असं बाहेर येत असतं की नाही किंवा बाहेर येतं त्यावेळेला त्याचे जे पंख असतात ते असे चिकट असतात आतल्या द्रावामुळे. आणि मग त्यावेळेला या फुलपाखराला सूर्यप्रकाशाची खूप जास्त गरज असते. आणि मग सूर्यप्रकाशाच्या मदतीने ते पंख जे असतात चिकटलेले ते छान मोकळं करून घेतं. आणि मग बघा आता हे पूर्ण वाढ झालेलं फुलपाखरू आपल्याला चित्रामध्ये छान दिसतंय की नाही तुम्हाला? बघा बरं, खरं फुलपाखरू जे आपण पाहतो ते असं असतं, हो की नाही? तर या सगळ्या फुलपाखराच्या वाढीच्या अवस्था आहेत बरं का मुलांना. तर आधी काय होतं, आधी ही अंड्यातनं फुलपाखरू अळी बाहेर येते, त्याच्यानंतर ती अळी सतत पानं खाते, मग एक दिवस ती त्या खोडाला किंवा याला चिकटून जाते, मग स्वतःभोवती ती कोश तयार करायला सुरुवात करते. या कोशाचा रंग बदलतो एक दिवस, मग हळूहळू कोश फाडून त्याच्यातून फुलपाखरू बाहेर येतं. तर ही झाली फुलपाखराची वाढ. आता तुम्हाला वाटेल की मॅडम आपल्याला एवढं सगळं का सांगतायत? त्याचं कारण असं आहे की आज आपण मराठीच्या पुस्तकातला फुलपाखरू ही जी कविता आहे ही कविता आपण शिकणार आहोत. ठीक आहे, बघा तुम्हाला मराठीच्या पुस्तकामध्ये पान क्रमांक कितीवर आहे ही? बघा बरं, पान क्रमांक 14वर ही फुलपाखरू ही छानशी कविता आहे. तर ही कविता आपण शिकणार आहोत. आलं लक्षात? बघा या कवितेचे जे कवी आहेत ते आहेत दादासाहेब कोते. ठीक आहे, आता बघा काय म्हणलं या कवितेमध्ये, ऐकूया गाऊया. बघा, फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग. काय म्हणलंय? फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग, हळूच टिपते फुलांचे रंग. आलं लक्षात? फुलावर बसते खुदकन हसते, फुलांचे रंग पंखांना फासते, निळसर जांभळे ठिपके छान, सोनेरी रंगाची सुंदर कमान. फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग, पंखांना त्याच्या फुलांचे रंग. आता ही कविता आपण व्यवस्थित पूर्ण पुन्हा बघणार आहोत. ठीक आहे, बघा काय म्हटलंय, फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग. आता फुलपाखरू फुलांच्या भोवतीच फिरत असतं हे तर तुम्हाला समजलं. आणि ते फुलांभोवतीच का फिरतं, फुलांवर का बसतं याचंही कारण मी तुम्हाला सांगितलं आहे. तर मग कवी काय म्हणत आहेत की जणू काही हे फुलपाखरू फुलांच्या या दुनियेमध्ये म्हणजे फुलांच्या जगात दंग झालेलं आहे, गुंगून गेलं आहे, तल्लीन झालं आहे. तुम्ही कसे टी व्ही पाहताना एकदम गुंगून जातात, तुमच्या आवडीचं एखादं कार्टून चालू असेल किंवा नॅशनल जिओग्राफिकवर तुम्ही काही पाहत असाल तर तुम्ही असे गुंग होऊन जाता की नाही, तसं हे फुलपाखरू फुलांच्या दुनियेमध्ये गुंग झालं आहे. आता ते तिथं काय करतं आहे तर हळूच टिपते फुलांचे रंग. जणू काही ते फुलांचे जे वेगवेगळे रंग आहेत ते जणू काही टिपून घेतं आहे, शोषून घेतं आहे असं कवींना वाटतं. पुढे काय म्हणलं आहे, फुलावर बसते खुदकन हसते. आता हे फुलपाखरू काय करतं, छान फुलांवर बसतं आणि आनंदाने खुदकन हसतं असं कवींची कल्पना आहे. फुलांचे रंग पंखांना फासते. जणू काही फुलांबरोबर गप्पा मारताना, फुलांशी हसताना फुलपाखरू काय करतं की फुलांवर हे जे रंग आहेत हे सगळे रंग आपल्या पंखांना फासून घेतं अशी कवींची कल्पना आहे बरं का.
वास्तविक बघायला गेलं तर निसर्गानेच फुलपाखरांना वेगवेगळे रंग दिलेले आहेत. पण कवींना असं वाटतं की ते काय करत आहे, फुलांवर बसून ज्या फुलावर बसेल त्या फुलाचे रंग ते आपल्या पंखांना फासून घेतं, असं कवींना वाटतं. पुढे काय म्हणलं आहे बघा, निळसर जांभळे ठिपके छान. आता हे जे निळसर जांभळ्या रंगाचे छान छान ठिपके आहेत फुलांच्या पंखांवर, आणि पुढे कसं काय वर्णन केलं आहे पंखांचं, सोनेरी रंगाची सुंदर कमान. या पंखांवर जणू काही सोनेरी रंगाची सुंदर अशी कमान आहे, महिरप आहे. कमान म्हणजे महिरप. असं त्या फुलपाखराच्या पंखांचं वर्णन केलं आहे बरं का कवींनी. पुढे काय म्हणतात कवी, फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग, पंखांना त्याच्या फुलांचे रंग. आता हे फुलपाखरू फुलावर इतका वेळ बसलं आहे, अगदी दंग होऊन गेलं आहे, खुदकन हसतंय, फुलांचे रंग आपल्या पंखांना फासतंय, आणि त्याच्यामुळे काय झालं आहे की फुलांचे जे रंग आहेत ते रंग त्याच्या पंखांना सगळे लागले आहेत, पंखांना मिळाले आहेत. अशी ही कवींची कल्पना आहे. किती छान चित्र आहे की नाही, या फुलावर मस्त फुलपाखरू बसलं आहे रंगीत रंगीत पंखांचं. आवडली तुम्हाला कविता? आता ही कविता कशी म्हणायची ती मी तुम्हाला म्हणून दाखवते आहे, तुम्ही पण म्हणण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघा, फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग, हळूच टिपते फुलांचे रंग, फुलांवर बसते खुदकन हसते, फुलांचे रंग पंखांना फासते, निळसर जांभळे ठिपके छान, सोनेरी रंगाची सुंदर कमान, फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग, पंखांना त्याच्या फुलांचे रंग. अशी ही छानशी कविता आहे जी तुम्ही छान पाठ करायची आहे. आता या कवितेचा हा जो वर्ग कार्य, हा जो सगळा अभ्यास आहे तो आता आपण सोडवणार आहोत. त्याच्या आधी आपण फुलांच्या या फुलपाखराच्या कवितेमध्ये जे शब्दार्थ आहेत ते बघूयात काय काय आहेत. बघा, शब्दार्थ काय दिलेले आहेत. दुनिया, दुनिया म्हणजे जग. दंग होणे, दंग होणे म्हणजे तल्लीन होणे. विरुद्धार्थी शब्द काय आहेत. हळूच, त्याच्या विरुद्ध काय आहे. जोरात. हसतेच्या विरुद्ध काय आहे. रडते. सुंदरच्या विरुद्ध काय आहे. कुरूप. आणि समानार्थी शब्द कोणते आहेत बघा. फूल, फुलाला समानार्थी शब्द आहे सुमन किंवा पुष्प. पंख, पंखांना समानार्थी शब्द आहे पर. आणि कमान, कमानला समानार्थी शब्द आहे महिरप. हे शब्दार्थ, विरुद्धार्थी आणि समानार्थी शब्द तुम्ही तुमच्या क्लासवर्कच्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आहे. चला आता पुढे काय आपण वर्गकार्य जो सोडवणार आहोत तो बघूया बरं का. आता इथे मी तुम्हाला सोडवूनच दाखवलेला आहे, दिसतोय तुम्हाला. बघा काय दिलाय प्रश्न पहिला. कसे ते लिही. फुलपाखरू रंग टिपते. सगळं पुस्तकात बघून सोडवायचं आहे, कवितेमध्ये बघून. कवितेतले शब्द आपल्याला इथे अपेक्षित आहेत. तर फुलपाखरू रंग टिपते. कसं रंग टिपते. बरोबर हळूच. मग त्याचं उत्तर काय आहे. हळूच. आता आ. फुलपाखरू हसते. कसे हसते. बरोबर खुदकन. आता ज्या वेळेला तुम्ही ही प्रश्न उत्तर वहीमध्ये लिहिणार आहात त्यावेळेला ती कशी लिहायची आहे. प्रश्न पहिला कसे ते लिही. वरती लिहायचं स्वाध्याय. मग प्रश्न पहिला कसे ते लिही. मग फुलपाखरू रंग टिपते हळूच. मग ती ओळ सोडून द्यायची. आणि खालच्या ओळीवर हे दुसरं जे आ आहे फुलपाखरू हसते खुदकन, हे खालच्या ओळीवर लिहायचं. इथे शेजारी लिहायचं नाही. हे पुस्तक छापील असतं त्यामुळे त्यांनी शेजारी जरी छापलेलं असेल तरी ते दिसायला छान दिसतं. पण आपण हाताने लिहिणार आहोत की नाही पेन्सिलच्या साह्याने, म्हणून आपण ते खालच्या ओळीवर लिहायचं. ते झालं की एक ओळ सोडून द्यायची. मग लिहायचं कोठे ते लिही. प्रश्न दुसरा कोठे ते लिही. पुन्हा तसंच फुलपाखरू दंग होते. कुठे दंग होते. फुलांच्या दुनियेत. मग मी मुद्दाम ते रंग तुम्हाला लिहून दिलेले आहेत बरं का निळ्या रंगामध्ये उत्तर. त्याच्यानंतर खालच्या ओळीवर लिहायचं फुलपाखरू बसते. कुठे बसते. फुलांवर बसते. बरोबर आहे. त्याच्यानंतर एक ओळ सोडून द्यायची. मग प्रश्न तिसरा प्रत्येक रंगाच्या वस्तूचे नाव लिही. आता पहिला रंग त्यांनी दिला निळा. मग निळ्या रंगाच्या अनेक वस्तू असतात पण आपल्याला एक एकच नाव लिहायचं आहे म्हणून मी तुम्हाला दाखवलं आहे. शाई. निळ्या रंगाची शाई असते की नाही. त्याच्यानंतर आहे हिरवा. हिरव्या रंगाचं काय असतं. झाडांची पाने.
हे पण एकाखाली एक लिहायचं बरं का. त्याच्यानंतर पिवळा, पिवळ्या रंगाचं काय आहे, लिंबू. पिवळ्या रंगाच्या पण अनेक वस्तू आहे, पण आपण लिहिलं आहे लिंबू. त्याच्यानंतर लाल, लाल रंगाचं काय आहे, कुंकू. त्याच्यानंतर पांढरा, पांढऱ्या रंगाचा खडू. आणि काळा, काळ्या रंगाचा कावळा. तर अशा प्रकारे आपण हे वर्गकार्य हा अभ्यास सोडवलेला आहे. हाच तुमचा स्वाध्याय असणार आहे बरं का. तर आजचं गृहपाठ काय आहे तो सांगते बघा. फुलपाखरू ही कविता पाठ करा व सुवाच्य अक्षरात वहीत लिहा. हा तुमचा पहिला गृहपाठ आहे. आता फुलपाखरू ही कविता तुम्हाला पाठ करायची आहे. अर्थातच मी त्याची चाल तुम्हाला सांगितलेली आहे. आता ही लिहायची कशी आहे वहीमध्ये ते तुम्हाला सांगते, नीट लक्ष द्या. आता इथे त्यांनी काय केलेलं आहे की फुलांच्या दुनियेत ही ओळ जी आहे ती एका ओळीवर झाली की फुलपाखरू दंग हे जे शब्द आहे ते दुसऱ्या ओळीवर आहेत. तुम्ही सुद्धा वहीमध्ये लिहिताना फुलांच्या दुनियेत हे एका ओळीवर लिहायचं. मग पुढच्या ओळीवर, खालच्या ओळीवर लिहायचं फुलपाखरू दंग. त्याच्या खालच्या ओळीवर लिहायचं हळूचं टिपते. आणि त्याच्याही खालच्या ओळीवर लिहायचं फुलांचे रंग. हे झाल्यानंतर वहीची एक ओळ सोडून द्यायची आहे. मग त्याच्या खाली लिहायचं आहे फुलावर बसते. मग त्याच्या खाली खुदकन हसते. अशा प्रकारे तुम्ही सगळी कविता लिहायची आहे. ही कविता लिहिताना त्यांनी एक कडवं थोडंसं तिरपं म्हणजे काही अंतर सोडून दिलं आहे, मग तिसरं कडवं पुन्हा काही अंतर सोडून दिलं आहे. तुम्ही तसं लिहू नका. तुम्ही एकाखाली एक लिहा. मात्र 4 ओळी झाल्यावर एक ओळ सोडून द्या, पुन्हा 4 ओळी झाल्यावर एक ओळ सोडून द्या. अशा पद्धतीने तुम्हाला ही कविता पूर्ण छान सुवाच्य अक्षरामध्ये लिहायची आहे. आता पुढचा गृहपाठ काय आहे तो आपण बघूया. फुलपाखरू या कवितेचा स्वाध्याय लिहा. आता स्वाध्याय कोणता लिहायचा आहे तर बघा, जो वर्गकार्य आपण आत्ता सोडवला तो सगळा स्वाध्याय तुम्हाला गृहपाठाच्या वहीमध्ये लिहायचा आहे. आलं लक्षात तुमच्या? हा सगळा अभ्यास तुम्ही क्लासवर्कच्या पण वहीत करायचा आहे. म्हणजे क्लासवर्कच्या वहीत तुम्हाला शब्दार्थही लिहायचे, कविताही लिहायची आणि स्वाध्यायही लिहायचा आहे. पण गृहपाठाच्या वहीमध्ये मात्र कविता लिहायची आहे आणि स्वाध्याय लिहायचा आहे. तर तुम्हाला अभ्यास समजला का? बघा हां, आज आपण मराठीच्या पुस्तकातील पान क्रमांक 14 वरची फुलपाखरू ही कविता शिकलेलो आहोत. आणि मी तुम्हाला त्याचा वर्गकार्य आणि अभ्याससुद्धा गृहपाठ जो आहे तो पण समजावून सांगितलेला आहे. तर मग तुम्ही छान प्रकारे सुवाच्य अक्षरामध्ये सगळा अभ्यास करणार आहात आणि कविता पण पाठ करणार आहात ना? शाबास.